संजय सिंग हे राज्यसभेचे खासदार आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा ईडीचा खोटारडेपणा आहे. याचा डूख ठेवून ईडीने त्यांना आरोपी केलं आणि त्यांना तुरुंगात टाकलं असा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. हा आरोप खरा आहे की काय असा संशय घ्यावा अशी परिस्थिती आहे. ईडीच्या वकिलांची भूमिका पाहून ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ज्या प्रकारे बदलले लंच टाईम नंतर, आधी ते ईडीकडून सूचना घेऊन बेलला विरोध करणार होते, पण न्यायाधीशांनी ताकीद दिल्यावर, दम दिल्यावर म्हणा, त्यांनी आपली भूमिका बदलली आणि ईडीने या आरोपीला सवलत द्यायचं ठरवलेलं आहे, त्याच्या बेलला विरोध करायचा नाही असं ठरवलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे न्यायाधीशांनीही त्यांचं म्हणणं मान्य केलं. संजय सिंग यांना 6 महिने अशा प्रकारे तुरुंगात ठेवलं. 2 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता, तोही सिद्ध झाला नाही. हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं, म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिला हे लक्षात घ्या.